कोजागिरी पौर्णिमेला सोलापूर ते तुळजापूर पायी वारी का करतात हे तुम्हाला माहित आहे का? चला पाहूया. पण त्या अगोदर लव सोलापूर पेजला नक्की फॉलो करा. तर झालं असं, महिषासुराचा वध करण्या अगोदर तुळजाभवानी योग निद्रेत असते. महिषासुराचे वाढते अन्याय पाहून भगवान ब्रह्मा विष्णू महेश हे देवीला योग निद्रेतून उठवतात. देवी योग निद्रेतून उठते आणि घोर रूप धारण करते. तब्बल 9 दिवस युद्ध करून महिषासुराचा वध करते. युद्धानंतर आई तुळजाभवानी थकलेली असते. या युद्धानंतर थकलेल्या आई तुळजाभवानीसाठी चक्क तुळजाभवानीच्या माहेरातून म्हणजे अहिल्यानगर वरून पलंग येतो. या पलंगावर दसरा ते कोजागिरी पौर्णिमा म्हणजे 5 दिवस आई श्रमनिद्रा घेते. या 5 दिवसात भाविकांना दर्शन घेता येत नाही आणि तसंही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे आणि म्हणून भाविक कोजागिरी पौर्णिमेला सोलापूर जिल्ह्यातून 40 किलोमीटर तसंच धाराशिव व कर्नाटकातून सुद्धा तुळजापूरपर्यंत पायी वारी करतात आणि दुसऱ्या दिवशी श्रमनिद्रेतून उठलेल्या आई तुळजाभवानीचं दर्शन घेतात. या सर्व कारणांमुळे भाविक कोजागिरी पौर्णिमेला सोलापूर ते तुळजापूर पायी वारी करतात. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लव सोलापूर पेजला नक्की फॉलो करा.